महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। शहरात गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। नाशिकच्या शांत समजल्या जाणाऱ्या इंदिरानगर परिसरात नशेत असलेल्या तरुणांनी एका नागरिकाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे। या भीषण मारहाणीमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। संबंधित दोन्ही तरुण मद्याच्या नशेत होते। त्यांनी सुरुवातीला परिसरात शिवीगाळ करत गोंधळ घातला आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले। याच दरम्यान उपस्थित असलेल्या एका नागरिकाला नशेखोरांनी लक्ष्य केले। या तरुणांनी नागरिकावर हल्ला चढवल्याने तो नागरिक गंभीर जखमी झाला। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे। शहरात भर रस्त्यात अशा प्रकारे नशेखोरांकडून नागरिकांना मारहाण होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। असंच गाडी इथं काहीतरी क्रॉसिंगवरनं झालं होतं उत्तम चंदन चेतन अर्जुनदास उत्तम चंदन साथीदार आहे तो पळून गेला। ह्या बिचारा माणसाला मारलेला आहे, फुटण्यापासून वाचलेला आहे। तिथे एक साथीदार तो पळून गेलेला आहे। पोलिसांचा धाक संपला आहे का असा संतप्त सवाल नागरिकांनी केलाय। या गुंडांचा कायमचा बंदोबस्त करावा आणि परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी इंदिरानगरमधील रहिवाशांनी केली आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।